विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बी ए द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमास असलेली बनगरवाडी ही कादंबरी आपण अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण या बनगरवाडी या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी आलेले राजाराम मास्तर आणि या गावात सर्वप्रथम भेट झालेली एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे दादू. या दोघांमध्ये जो काही संवाद झालेला आहे याचं चित्रण आपण या पूर्वीच्या तासिकेमधून केलेलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी या दोघांची या संबंधामधील जी चर्चा आहे ती अधिक विस्तारपणे पुढेही वर्णन केलेली आहे. त्या संबंधीचा भाग आज आपण या तासिकेमधून अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. तर या ठिकाणी पुढे वर्णन केलेलं आहे की हा जो दादू व्यक्ती आहे, हा दादू व्यक्ती राजाराम मास्तरांना काहीच अधिकची चौकशी न करता पहिला प्रश्न त्याने विचारलेला आहे आणि तो म्हणतो, तू अंडी विकणार आहेस का? आणि तू अंडी विक्री खरेदी करणार आहेस का? असा प्रश्न त्यांनी राजाराम मास्तरांना केलेला आहे. त्याच्या या बोलण्यानं त्या शिक्षकांना अतिशय वाईट वाटलेलं आहे. त्या प्रश्नाने फटका बसल्यासारखा मी खाली आलो. त्या अपेक्षित उत्तर या ठिकाणी किंवा अपेक्षित प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळालेला नाही. खरं तर त्यांना असं वाटत होतं की यांनी आपली चौकशी करावी, कोण आहेत, कुठून आलात, नवीन दिसत आहात, असं त्याने सहानुभूतीने विचारायला हवं होतं. परंतु तसं काही तो विचारत नाही आणि प्रश्न करतो आहे तोही एक मोठ्या आवाजामध्ये, रागामध्ये बोलतो आहे की तू अंडी विकणार आहेस का? अशा स्वरूपाचा प्रश्न केल्याबरोबर हा अनपेक्षित प्रश्न पाहून हे जे नायक आहेत किंवा राजाराम मास्तर आहेत यांना थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि ते म्हणतात की या प्रश्न विचारल्याबरोबर मी खाली आलो म्हणजे मला धक्का बसलेला आहे. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुधरेना. माझ्या या लेहंगाने मला एकदम खाली ओढले होते. सुट्या आणलेल्या थैल्या घेऊन खेडोपाडे अंडी खरीदणारा मुसलमान बनवून टाकले होते. आणि या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की मला मात्र काय झालेलं आहे, त्याने जो हा प्रश्न केला, अंडी विकणारा आहेस का गा, असा प्रश्न केल्याबरोबर मी एकदम खाली आलेलो आहे. खरं तर मी शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी इथे आलेलो आहे. शिक्षक यांचं काम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं आहे, अध्यापन करणं आहे, त्यांचा विकास कसा होईल हे पाहणं शिक्षकाचं काम आहे. परंतु हा जो गावकरी आहे दादू नावाचा, हा गावकरी मात्र अनपेक्षितपणे अतिशय वेगळ्या भाषेमध्ये त्यांना प्रतिप्रश्न करतो आहे, विचारतो आहे आणि ते म्हणू लागतात की मी एकदम लहान वयातील आहे, माझं वयही तितकं नाही, मी जो अंगावर परिधान केलेला माझा स्वतःचा जो पोशाख आहे त्या पोशाखाने मला शिक्षकाऐवजी, शिक्षक म्हणण्याऐवजी अंडी विकणारा बनवून टाकले होते. म्हणजे खेडेपाडे थैल्या घेऊन अंडी खरेदणाऱ्यांना मुसलमान बनवून टाकले होते. म्हणजे अंड्याचा व्यवसाय जे करणारे व्यापारी असतात, मुसलमान असतात किंवा मुसलमान व्यक्ती असतात, त्या पद्धतीनेच मला त्या व्यक्तीने समजले होते, असं आपल्या मनातील विचार ते या ठिकाणी बोलून दाखवतात आणि त्याच विचाराला कादंबरीकार इथे शब्दबद्ध करताना दिसून येतात. मी गडबडलो, गोंधळलो, तोंडावर ओशाळवाने हसू आले. आणि मी त्याच्या प्रश्नाने काय झालेलं आहे, गोंधळलेलो आहे, गडबडलेलो आहे. त्याने हा अनपेक्षित प्रश्न मला या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्या विचारलेल्या प्रश्नाला पाहून मी या ठिकाणी, आता त्याने तर मला बोललेलं आहे, मी नवीन आहे, परंतु त्याला काही ना काही उत्तर देणं देखील आवश्यक आहे, असं मी सावध होऊन बसलो आणि नंतर त्याला उत्तर दिलेलं आहे. ते पुढील पद्धतीने म्हणतात, सोडलेले पाय वर घेऊन मी टोपी नीट केली आणि म्हटले, नाही, मी मास्तर आहे. हे राजाराम मास्तर जे आहेत हे राजाराम मास्तर नंतर या ठिकाणी उत्तर देताना म्हणतात की मी आता सरळ झालो, सावध झालो, डोक्यावर टोपी घातलेली आहे, ती टोपी नीट केली आणि मी त्यांना उत्तर दिलं की नाही, मी मास्तर आहे, मी शिक्षक आहे. हा खुलासा ऐकून विचारण्याला आपण काही वावगे बोललो असे वाटले नाही. डाव्या पायावरचा भार उजव्या पायावर टाकून तो म्हणाला, मास्तर? त्याने परत प्रश्न केलेला आहे. हे देखील या शिक्षकांना अनपेक्षित अशा स्वरूपाचं आहे. त्यांना वाटलं की मास्तर हा अशा स्वरूपाचा असू शकतो का, एवढ्या कमी वयातील, एवढ्या लहान वयातील. कदाचित या
दादूने त्याच्या गावामध्ये पूर्वी आलेले मास्तर कदाचित पाहिले असतील, म्हणून स्वतः राजाराम मास्तर आपली ओळख सांगतात की मी एक मास्तर आहे, मास्तर म्हणून मी या गावामध्ये नव्यानंच आलेलो आहे. परंतु जेव्हा एक सत्य सांगतात ते, परंतु सत्य सांगून देखील त्या दादूचा मास्तरावर विश्वास बसलेला नाही. त्याला काहीही वाटलं नाही. उलट डाव्या पायावरचा भार उजव्या पायावर टाकून तो म्हणाला की मास्तर, तू का मास्तर आहेस का, असा प्रतिप्रश्न त्यांना केलेला आहे. त्याचा विश्वासच बसला नाही. मळका लेहंगा आणि रेघारेघांचा धुवट शर्ट घातलेले हे गुडघ्याएवढे पोर मास्तर कसे असेल? लंगोटी लावून ज्याने शाळेत जावे आणि थुंकीने पाठी पुसावी अशा पोराला मास्तर म्हणेल कोण? जरी म्हणाले तरी त्याला मास्तर करील कोण? काहीतरच सांगतो आहे. म्हणजे राजाराम मास्तरांनी स्वतःही सर्व काही माहिती खरी सांगितलेली असली तरी देखील त्यांचा जो पोशाख आहे आणि त्यांचं जे वय आहे, या पोशाखावरून आणि त्यांच्या वयावरून त्याच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की हा स्वतःला मास्तर समजतो आहे. खरं तर याचंच शाळेत जाऊन शिकण्याचं वय आहे आणि हा स्वतःला मात्र मास्तर समजतो आहे. कारण माझा जो पोशाख आहे त्या पोशाखावरूनच आणि माझ्या वयावरून त्याने मला मास्तर समजलेला नाही, अशी शंका, असा एक विचार राजाराम मास्तराच्या मनामध्ये आलेला आहे. पण खरं तर राजाराम मास्तर हे खरोखर शिक्षक म्हणूनच रुजू होण्यासाठी आलेले होते. परंतु दादूच्या पहिल्या भेटीमध्येच या दोघांमध्ये अशा स्वरूपाचा एक विसंवाद म्हणूयात तो झालेला या ठिकाणी दिसून येतो आहे. कारण दादूला राजाराम मास्तर सर्व खरे सत्य परिस्थिती सांगत असताना देखील त्याचा विश्वास या ठिकाणी त्याच्यावर बसत नाही. आणि कदाचित माझ्या अंगावर जो मी पोशाख परिधान केलेला आहे त्यामुळे कदाचित त्याच्या मनामध्ये असा विचार मनात आला असावा, असंही त्या ठिकाणी वाटतं आहे. मला आपल्या लहान वयाबद्दल, धोतर कोट न घातल्याबद्दल विषाद वाटला. भाषेत जोर आणून म्हटले, हो, माझी नव्यानं नेमणूक झाली आहे. आजपासून मास्तर म्हणून मी इथं रुजू झालो आहे. आणि त्यांनी परत या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे राजाराम मास्तरांनी की कदाचित माझं वय लहान असल्यामुळे किंवा शिक्षकाचा त्या काळातील जो एक विशिष्ट पोशाख आहे, धोतर आहे, शर्ट घातलेला आहे, शर्टवर कोट घातलेला आहे, अशा स्वरूपाचा साधारणतः शिक्षकाचा किंवा मास्तराचा त्या काळामध्ये पेहराव होता किंवा पोशाख होता. परंतु तो आज मी न परिधान केल्यामुळे आणि माझं वय लहान त्याला दिसून आल्यामुळे त्याचा हा असा गैरसमज झालेला आहे. म्हणून मी परत त्याला आत्मविश्वासानं म्हटले, भाषेत जोर आणून मी त्याला म्हटलं आहे की मी शिक्षकच आहे, माझी नव्याने नेमणूक झाली आहे आणि आजपासून मास्तर म्हणून मी इथं रुजू झालेला आहे, असं परत आत्मविश्वासाने ठामपणे राजाराम मास्तर त्या दादूला या ठिकाणी सांगतात. परत त्याने या शिक्षकाने जे आपलं उत्तर दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे सांगितल्यानंतर त्याच्या मनामध्ये परत प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा जो बदल झालेला आहे तो बदल पुढील प्रमाणे या ठिकाणी वर्णन केलेला आहे. हातात आडवा घेतलेला भाला त्याने झेंड्यासारखा समोर टेकला आणि तुच्छतेने म्हटले. म्हणजे परत त्याचा विश्वास बसायला काही तयार नाही. तो त्यांना म्हणतो आहे, हां, हातं काय करायचं का मास्तर? शाळा चालत्या कुठं होतं? पोरं हायतं कुठं वाढेल? सरकारला काय ठावं नाही वय? रिकामा फाजेलपणा. आणि तो हे जे शिक्षक आहेत या शिक्षकाचा आत्मविश्वास वाढवायचा सोडून, त्यांना नमस्कार करायचा सोडून, त्यांना मान द्यायचा सोडून उलट त्यांना उदासपणे, त्यांनाच उदासीनता वाटेल अशा शब्दामध्ये तो या ठिकाणी बोलतो आहे. इथं काय करायचं? हतं म्हणजे इथे गावात मास्तराची काय गरज आहे? पूर्ण बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषेमधून वर्णन केलेलं आहे की हतं काय करायचं का मास्तर? इथे या गावामध्ये मास्तराची आवश्यकता तर काय आहे? शिक्षकाची आवश्यकता तरी काय आहे? कारण इथं शाळा हा शब्द बोलीभाषेतील शब्द आहे. शाळा म्हणजे शाळा. इथे शाळा चालते आहे कुठं? आणि शाळा चालण्यासाठी जे मुलं हवे असतात, विद्यार्थी हवे असतात, ते विद्यार्थी देखील या गावात नाहीत. इथं वाडी हा शब्द वापरलेला आहे, ते म्हणजे बनगरवाडी. इथं मुलं कुठं आहेत? आणि सरकारला म्हणजे शासनाला देखील हे सर्व माहिती आहे. आणि हे सर्व माहीत असताना देखील हा फाजीलपणा, हा रिकामटेकडेपणा शासन कशाला करतो आहे? अशा स्वरूपाचे
निराशेचे, नाराजीचे सूर आणि ते शाळेमध्ये शिक्षकाची आवश्यकताच काय आहे असा प्रश्न परत या ठिकाणी हा दादू राजाराम मास्तरांना या ठिकाणी बोलतो आहे. राजाराम मास्तर बनगरवाडीमध्ये आल्यानंतर खरं तर त्यांना एक आपुलकीचं प्रेमाचे संबंध निर्माण करणारा एखादा व्यक्ती हवा होता, परंतु प्रथमदर्शनी हा जो व्यक्ती भेटलेला आहे हा मात्र एक प्रकारचा उद्धटपणे तो या शिक्षकाशी बोलताना दिसून येतो आहे. त्यामुळे राजाराम मास्तर इथे काहीसे खिन्न झालेले आहेत, उदास झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये परत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे जे निर्माण झालेले प्रश्न आहेत आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये आता आपण नेमकं करावं तरी काय असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आहे. पहिल्याच भेटीमध्ये असं निराशेने स्वागत झाल्याचं पाहून ते खिन्न आणि उदास झालेले आहेत. याचंही वर्णन कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय वास्तवपणे केलेला आहे. याचाही विचार आपण पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.